हक्कासाठी रक्त अश्रूत मिसळतंय। महाराष्ट्राच्या धर्तीवर आजही रडताहेत अर्धवेळची परिचारिका महिला, पण आवाज उठवतोय आई संघटना। 10 दिवस उलटले, सरकार अजूनही मौन आहे, पण आझाद मैदानावर एक लाट उसळली आहे। अश्रूंनी भिजलेली, अन्यायाच्या वाळवंटात निसर्गासारखी उगवलेली ही लाट आहे अर्धवेळची परिचारिका महिलांची, जी केवळ 3000 रुपये पगारात जीव गहाण ठेवून आरोग्य सेवा देतात आणि त्यांच्या मागण्यांचा आवाज आजही सरकारच्या दारापर्यंत पोहोचू शकला नाही। पण या लढ्याला जिवंत ठेवलंय आई संघटनेच्या निस्वार्थ आणि झुंजार नेतृत्वाने। या लढ्याची खरी मशाल ही माणसं आहेत। संगीताताई कराळे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, ज्यांच्या डोळ्यात महिलांच्या वेदना ओळखणारी ताकद आहे आणि ज्यांचा आवाज मंत्री सुद्धा दुर्लक्ष करू शकत नाहीत। विनोद भाऊ भोसले, राज्य सचिव, जे हे आमचं फक्त आंदोलन नाही, आमचं अंतिम युद्ध आहे म्हणत मैदानावर महिलांप्रमाणेच रात्रंदिवस झगडत आहेत। सुनीताताई पवार, पदाधिकारी, ज्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या परिचारिकांशी मनापासून संवाद साधून त्या धडधडत्या असंतोषाला एक दिशा दिली। मैदानातल्या मातीवरून इतिहास लिहिणारे खरे सैनिक, आसराबाई बांगर, चंद्रकला हिवाळकर, सुगंधा गायकवाड, बानू देशमुख, दगडाबाई पठाण या महिला केवळ आंदोलनकर्त्या नाहीत, त्या स्वतः न्यायाची आरती म्हणणाऱ्या रणरागिणी आहेत। सल्ल्याने लढ्याला धार देणारे राज्य सल्लागार बाजीराव घाटे, विठ्ठलजी पाटोळे, माधव माने यांनी रणनीती, दिशा आणि कार्यवाही यांचा संगम घडवून हा लढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला। मनात आग आणि हृदयात आस्था घेऊन लढणाऱ्या रणशूर भगिनी दीपाली नामवाड, मंगल सोनकांबळे, बबिता गायकवाड, मनीषा माने, सरस्वती तेलंग, रत्नाबाई खंडारे, कविता हिवाळे यांनी आई संघटनेच्या पदाधिकारी म्हणून प्रत्येक परिचारिकेचा हात हातात घेत आम्ही सोबत आहोत ही भावना मनात रुजवली। कांताबाई कुदळे, अहमदनगर जिल्हा पदाधिकारी, हा लढा कुणा एका संघटनेचा नाही, हा लढा तिचा आहे जी सकाळपासून रात्रीपर्यंत सेवा देते, पण पगार म्हणावा तसा नाही। हा लढा त्या लेकरांसाठी आहे ज्यांची आई रुग्णालयात काम करते, पण घरात पोळी तोडायला वेळ नाही। आई संघटनेच्या प्रत्येक सदस्याने ठरवलं आहे, आमच्या बहिणींचा हक्क मिळेपर्यंत आम्ही झुकणार नाही। मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। 1 रुपयाचा कढीपत्ता सरकार झाला बेपत्ता, 1 रुपयाचा कढीपत्ता सरकार झाला बेपत्ता। लय 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 अत्याचार, लय 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 भ्रष्टाचार, लय 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 अत्याचार, लय 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 भ्रष्टाचार। मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अरे मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। लय 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 अत्याचार, लय 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 भ्रष्टाचार, अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। सरकार झाला बेपत्ता, सरकार झाला बेपत्ता, खाली डोकं वरती पाय, खाली डोकं वरती पाय, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। विजय असो, विजय असो, सरकारचा विजय असो। बारामती तालुक्यातून मी शकुंतला ज्ञानदेव रायकर ही ह्या मागण्यासाठी आम्ही इथं 7 दिवस बसलेलो आहे। तरी मी मूर्ती PHCला काम करते, उपकेंद्र आंबी बुद्रुक आहे। तरी सुद्धा मी जवळजवळ 300 रुपयापासून 95 साली लागली, 300 रुपयापासून 300चा 500 झाला, 500चा 600 झाला, 600
900 झाला, 900चा 1200 झाला, 1200चा 3000 झाला. नुसता आशावरच जगत आलेला आहे. तरी सुद्धा सामूहिक आवाज आपल्याला मोठा करायचा, वैयक्तिक आवाज नको. आज आता सर समोरचे उभे आहेत, फेसबुक लाईव्ह करतात. इकडे कामाला जावं, आम्हाला दुसरीकडे कामाला पण जाता येत नाही, कुठे कामाला बी येत नाही. तर प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपला जोरदार हा आला पाहिजे. हात आपला भगवान गौतम बुद्ध व तसंच महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले या वतीने मी काय सांगते. मी 30 रुपयापासून ड्युटी करत आहे, पण आम्हाला मानधनावरच आम्हाला त्यांनी सांगितले की आम्हाला 30 रुपये ड्युटी करायला, तुम्ही घरी बसा, आम्हाला एवढं परवडणार गेलं तर तुम्ही घरी बसा अशी आम्हाला म्हणत आहे. तर आता आम्हाला राज्य शासनाचे एकूण आम्हाला 30 रुपये झाले, एकूण 60 रुपये असे भेटले. त्या वतीनं आम्हाला आम्ही काम करायला लागलो तर आम्हाला परवडणार नाही. तुम्ही 9लाच या, 10लाच या, असे लवकर या. तुम्ही असं कसं काय चाला? आमची ड्युटी आहे, मला 9 ते 12 पर्यंतची ड्युटी आहे. तर मी 12 पर्यंतच्याच नियमाने मी ड्युटी करीन म्हटलं तर तुम्ही घरी बसा, तुम्हाला परवडत नसलं तर असे म्हणायला लागले. तर या वतीने आम्हाला 100 रुपयावर काहीच भागत नाही. त्या शासनाला थोडं तरी जाग यायला पाहिजे. त्या शासनानं थोडा तरी आमचा विचार करायला पाहिजे. कारण आम्हाला 100 रुपये बस होत्यात का? ते 100 रुपयाला आमचं काय भागल? आमच्या लेकरा बाळाचे काही भलाबुल होईल का? काय शिक्षण होईल काय? आमचं काय होईल का? त्या शासनानं थोडं तर विचार करावा. आम्हाला 100 रुपयानं काय होईल? आम्ही बरेच 1966 वर्षापासून आम्ही आंदोलन करीत आलेलं आहे, पण या शासनाला जाग येत नाही. आम्ही बरंच आंदोलन केलं, त्या आमच्या महिला बरेच अत्याचार करून मरण पावल्या. गेल्या वर्षी पण सुद्धा इथं मरण आणलं होतं आम्ही ह्या ठिकाणी, तरी त्या शासनाला जाग आला नाही. तरी कृपया आम्ही आता आमच्या मागण्या हक्काच्या झाल्याशिवाय आम्ही ह्या आझाद मैदानातून उठणार नाही. आमची मागण्या पुऱ्या करो, आमच्या मागण्या पुऱ्या करो. आई संघटनेचा, आई संघटनेचा, महिला परिचार महासंघाचा, आई संघटनेचा आम्ही शासनाचे बसल्या बसल्या दे 200 दे 500, तुमच्याकडे तुम्ही पैसे मागितले का? या मंडपला भाडं आहे 20,000 रुपये. किती भाडं आहे? आता मंडपाला आला होता पहिला उठवा, दादा म्हणजे किती पैसे द्यायचे? आमच्या पद्धतीने या भाड्याने घेतलेले आहेत, पैसे आम्ही भरलेले आहेत. त्यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही. पाऊस हे काही होणार नाही. त्याला पैसे पण मी देऊन टाकलेले आहे. पण मंडप गाजला पाहिजे. हा असं बसून नको, ओरडा नाचा. मंडप गाजला पाहिजे आणि पाऊसचा आवाज वर गेला पाहिजे. जीआर आपला आदर झाला पाहिजे. आम्हाला तुमच्याकडे एकही रुपया नको का कुणी घेतलाय सांगा. बिंदास उठा, नाचा. आपण हे भाड्याने घेतलेलं आहे, यांचेच आपल्या भाड्याला आपल्याकडे आहे. उद्या नाही ते आपण इथून काढायचे बाहेर. इथं भाडं आहे दादा, बाहेर नवी लागेल पावसामध्ये आपल्याला. त्याकरता आपण भाडं स्वतः एक भरलेलं आहे. कोणाला घाबरायची गरज नाही. पण तुम्ही असा निर्णय केला की आवाज गेला पाहिजे मंत्रालयात, संध्याकाळी आला पाहिजे.